बीडच्या लिंबा गणेश परिसरामध्ये आणि नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महाजनवाडी म्हणून गाव आहे आणि याच महाजनवाडीमध्ये पवनचक्की प्रकल्पाचं काम सुरू आहे. पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे आणि याच पवनचक्कीसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य या महाजनवाडीच्या गावामध्ये ठेवलेलं आहे किंवा त्या परिसरामध्ये ठेवलेलं आहे. ज्या ठिकाणी पवनचक्कीचं काम सुरू आहे त्या ठिकाणी एक पवनचक्की साहित्य ठेवण्यासाठी एक यार्ड तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधनं काही साहित्य चोरीला जात होतं अशी कुजबूज तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या प्रशासनाला लागली, जे की पवनचक्की जे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, तिथले जे स्टाफ मॅनेजर आहेत त्यांना लागली आणि त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकाकडनं याची देखभाल करण्यात आली किंवा सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली. संपूर्ण प्रकरणावरती पाहायला गेलं तर या पवनचक्कीच्या अनुषंगाने जे संपूर्ण साहित्य चोरलं जातं त्याच्यामुळं सुरक्षा रक्षक जे वाढवण्यात आले होते आणि याच दरम्यान जे चोरटे होते चोरट्यांकडनं पवनचक्कीचं साहित्य चोरी करण्यात येत होतं आणि ही बाब ज्यावेळेस पवनचक्कीच्या तिथल्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आली त्याच्यानंतर आणखी पुन्हा सुरक्षा रक्षक वाढवण्यात आले आणि याच सुरक्षा रक्षकाकडनं काल मध्यरात्री गोळीबार करण्यात आला चोरट्यांच्या दिशेने. ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण ज्या मस्साजोगमध्ये घडलं, ज्या मस्साजोगमध्ये आवादा पवनचक्की प्रकल्प आहे त्याच अंतरावरनं काही हाकेच्या अंतरावरती काही किलोमीटरवरती लिंबा गणेश परिसर आहे जे की मध्ये फक्त हवे लागतो. त्याच्यानंतर ही महाजनवाडी गाव आहे आणि या महाजनवाडीच्या डोंगरपट्ट्यामध्ये पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे आणि याच पवनचक्कीचं साहित्य चोरीला जात होतं आणि जे चोरटे तिथं आले होते चोरट्यांकडनं हे साहित्य चोरलं जातं त्यावेळेस जे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्या सुरक्षा रक्षकाकडनं गोळीबार करण्यात आला जे की चोरट्याच्या दिशेने आणि याच गोळीबारामध्ये एका चोरट्याला गोळी लागली आणि या गोळीमध्ये त्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली, गंभीर स्वरूपाची इजा झाली आणि त्याच्यामध्ये गोळीबारामध्ये एक जण ठार झाल्याची माहिती, धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. विशेष पाहायला गेलं तर सुरक्षा रक्षकाचं नाव रूपसिंग टाक आहे आणि याच रूपसिंग टाककडनं गोळीबार करण्यात आला होता जे की चोरट्याच्या दिशेने. याच्यामध्ये एकदम गंभीर स्वरूपाचा जखमी झाला असून त्याच्यामध्ये त्याचा जीव देखील गमावल्याची माहिती समोर आलेली आहे. जागीच या गोळीबारामध्ये एक जण ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. अधिक तपास जे आहे ते नेकनूर पोलीस करतात. या घटनेची संपूर्ण माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी महाजनवाडीमध्ये धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा करून जे मृतदेह आहे ते ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये शिवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे आणि याच प्रकरणी सुरक्षा रक्षक असलेला रूपसिंग टाक याला देखील आता नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजा असताना दुसरीकडे पवनचक्की प्रकल्पावरती झालेला गोळीबार आणि त्या गोळीबारामध्ये जखमी त्याचबरोबर मयत पाहिलेला एक व्यक्ती म्हणजे पवनचक्कीवरती येऊन चोरी करायची, ते साहित्य चोरून दुसरीकडे विकायचं अशी बाब त्या ठिकाणी घडत होती अशी माहिती तिथल्या लोकांनी दिलेली आहे, तिथल्या काही नागरिकांनी दिलेली आहे. मात्र सुरक्षा रक्षकाकडनं गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारामध्ये एका चोरट्याचा जीव गेल्याचं देखील समोर आलेला आहे आणि या प्रकरणी नेकनूर पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि अधिक तपास जे आहे ते नेकनूर पोलीस करत आहेत. मात्र सुरक्षा रक्षकाला देखील ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास देखील सुरू आहे. गोळीबार नेमकी कशामुळे केला, गोळीबार करण्याची एवढी गरज का लागली, नक्कीच नेमकी या प्रकरणामध्ये काय घडलं हे संपूर्ण अधिक माहिती जी आहे ते नेकनूर पोलीस गोळा करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील नेमकी सुरक्षा रक्षकाकडनं नक्की गोळीबार कशामुळे करण्यात आला आणि गोळीबार करण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं आणि मयत पावलेला व्यक्ती नेमकी कोण आहे, नक्की तो चोरी करायला आला होता की नेमकी गोळीबार कशामुळे झाला हे देखील येणाऱ्या काळामध्ये निष्पन्न होणार आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.